नमस्कार प्रेक्षकांनो, VS टेक ट्रेंडी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता 15 सप्टेंबरपासून आधार कार्डवरील नवीन नियम लागू झाले आहेत। तर केंद्र शासनाने याच्याबद्दल एक मोठा निर्णय घेतला आहे। 1 ऑगस्टपासून आधार कार्डवर नवीन नियम लागू झाले आहेत। केंद्र सरकारने आधार कार्डची ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। आधार कार्डवरील कोणते नवीन नियम लागू केले जाणार आहेत याबद्दल आपण आता पूर्ण तपशील जाणून घेऊया। आयकर वितरण तसेच पॅन कार्डसाठी अर्ज करताना आधार अर्जाच्या नोंदणी क्रमांकाचा यापुढे विचार केला जाणार नाही। हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होणार आहे। केंद्र सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे आधार कार्डचा हा नवीन नियम तुम्हाला सर्वांना माहीतच असेल। यापूर्वी आयकर वितरण किंवा पॅन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करताना आधार अर्ज नोंदणी क्रमांक प्रदान करण्याचा पर्याय उपलब्ध होता। ही सुविधा 2017 पासून कार्यान्वित होती, पण आता अशा प्रकारे पॅन वापरता येणार नाही। केंद्र सरकारने नवीन नियम जारी केला आहे। हा निर्णय घेण्याचे प्रयोजन काय? तर आधार कार्ड अर्जाची नोंदणी क्रमांकावरून एकापेक्षा जास्त पॅन तयार केले जाऊ शकतात। त्यामुळे पॅनचा गैरवापर होऊ शकतो। हा गैरवापर थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे। पॅन कार्ड हे व्यक्तीच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहे, त्यामुळे त्याचा गैरवापर होऊ नये यासाठी केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे। आधार कार्ड आणि आधार नोंदणी क्रमांकामध्ये काय फरक आहे? आधार कार्डचा आधार क्रमांक हा 12 अंकी असतो, तर आधार नोंदणी क्रमांक हा 14 अंकी असतो। तर आधार अर्ज भरताना आधार नोंदणी क्रमांक दिला जातो, त्या क्रमांकावर तारीख आणि वेळ ठरलेली असते। आता नोंदणी क्रमांकावर पॅन दिला जाणार नाही, असा निर्णय सरकारने घेतला आहे। तर प्रेक्षकांनो, आता सरकारने जो आधार कार्ड आणि पॅन कार्डबाबत जो निर्णय घेतला आहे त्यावर तुमचे नेमके काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।